यार लईच बोर झालंय आज. मी काय म्हणतो आज लेक्चर अटेंड करूया, काय बोलतो? हो वासराव, बोर होऊ राहिला म्हणून लेक्चर का रे? गुपचापासाठीच. चला चला आपल्याला उर्मीच्या घरी जायचंय. उर्मीच्या घरी का? साखरपुडा आहे वासूचा. ए गप ना जरा. अरे तसं नाही, ते काहीतरी असतं ना ते पथक नाटक. बालिके, हा तुला पथनाट्य म्हणायचंय का? हा हा, तेच ते. त्याची ना कॉम्पिटिशन आहे आणि उर्मीच्या बाबांना असं वाटतंय आपण सगळ्यांनी त्यात पार्टिसिपेट करायला हवं. सो गाईज लेट्स गो. एक मिनिट. ए पण या सगळ्याचा उर्मीच्या बाबांशी काय संबंध? आणि ते का सांगतात आपल्याला पार्टिसिपेट करायला? उर्मीचे बाबा न्यूजपेपर मध्ये लेख लिहितात, माहितीये ना तुम्हाला? लेख? हो. अरे त्या थर्ड इयरची इरा सांगत होती की प्रोफेसर इंगळेंनी उर्मीच्या बाबांचा लेख वर्गात वाचून दाखवला. अरे ते नाही का, काही मंदिरांमध्ये बायकांना यायला अजून बंदी आहे, तर त्या प्रथेच्या विरोधात त्यांनी सॉलिड लेख लिहिला होता. ग्रेट यार, ते माहितीच नव्हतं. वाव ग्रेट. हे माहित नव्हतं म्हणून म्हणालास वाव ग्रेट? हो म्हणजे काय, शास्त्रापेक्षा माणूस मोठा नसतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, परंपरेशी तडजोड नाही. आता पेटली का ट्यूब? अशा घरातल्या मुलीला दादा पसंत करतील का? वासू तू ना उड्या मारायच्या आधी 100% खात्री करून घे की दादांनी बघितलेली मुलगी हीच आहे म्हणून. हो यार, कन्फर्म तर करायलाच लागेल. दामे एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता देवसखरीला जा. काय? हो, आणि माहिती काढून आण की माझ्यासाठी बघितलेली मुलगी नक्की कोण आहे. सगळे डिटेल्स हवेत मला. टाणा 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 टाणा. आता तुला डिटेक्टिव्हगिरी करावी लागणार आहे भावा. काय? येस मिस्टर बॉन्ड, एखाद्या डिटेक्टिव्ह सारखी सगळी माहिती काढून आणायची आहे तुला. ए नाही 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 जमणार. मी आता जर गावाला गेलो तर बाबा विचारतील अचानक का आलास म्हणून. अरे मग त्यांना सांग की आठवण आली म्हणून आलो. हे ऐकून हार्ट अटॅक येईल त्यांना. हे बघ मला नाही जमणार आहे. दाम्या तू जातोयस? नाही जाणार. तू जातोयस? मी नाही जाणार. जातोयस? नाही जाणार. विशाखाची शपथ आहे तुला. बरं ठीक आहे जात. आणि ऐक, दादांना डाऊट येईल असं काही वागू नकोस. त्यांना डिरेक्टली काही विचारू पण नकोस. वेड लागलाय मला, नाही विचारणार. चलो बाय बाय. सावकाश जा रे.